घेतले पिशवी घे फक्त बरोबर. तर आम्ही चाललो बाहेर आणि कुठं जायचं हे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे. 4 जण पण निघालोत आम्ही आता जाण्यासाठी. चला 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 चला. आता खरी मजा आहे तिथं गेल्यानंतर. कुठं जायचंय आणि गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. बघ आमचं शेत कसं करायचं, इकडल्या शेत का तिकडल्या शेतात? तिकडच्या. बघा हे शेत. आता चाललोत आपण त्याच्या समोरच्या शेता म्हणजे ह्या साईडला चाललोय. चला हे आपलं ह्या साईडचं शेत म्हणजे दुसरं शेत आहे हे. ह्या शेतामध्ये आहेत हरभरे आणि अगोदर जे शेत दाखवलं होतं तर त्या शेतामध्ये होते टमाटे लावलेले. कोबीचे बघ ना ते झाडं किती फुलासारखे एकदम वाढले. झूम करून दाखवते हो का. किती शेंगा लागल्यात ना. 10 रुपये पाव किलो. हो 20 रुपये पाव किलो आहेत ह्या शेंगा. लगेच मम्मीला दाखव. इथे एक आहे, इथे एक आहे. पाहिजे तुला? हो हेच राहील. घे एकच घेऊ, जास्त नको नुकसान करायचं. हेच आहे का आणखी? घे, जास्त पण कच्चे नको घेऊ. हा ठीक आहे बस झाले. बघू. वाव चहाचं सगळं सामान आणलेलं आहे म्हणून पेपर, दुधाची बॉटल आणलेली, बरोबर पाणी आणलंय. तर केवढा दगड उचलून आणलाय बघतो. असं गरज बी नव्हती, आता बसत एवढं. एवढी छोटी हा मग उकरावं लागते का? हा ते खालची माती काढा मग. काठी काठी घे, काठी नको. पाण्याला पाहिजे होतं. चहाची आपण ट्रायल जर घेतली, आता जर चूल पेटवता आली चांगल्या पद्धतीनं आणि चहा जर 15 मिनिटामध्ये तर मग स्वयंपाक करायचं वेळामध्ये. टेक्नॉलॉजी या. Man versus wild. It is family versus wild. कशाचं आहे? काय झालंय? कशाच तरी काटा घुसलाय. मग एवढं काटाडीचं का बरं करते? मला काय माहिती कोणची काटाडीचं. काही चाल दिसायला तर सगळी लाकडं सारखी दिसते. हातात यायचा मम्मी. घाबरती उंदरांना. टाकू डायरेक्ट चुलीमध्ये. काय ह्याला हळूहळू आणत राहू रे जशा लागतं. चालेल त्या अगोदर पाठीमध्ये देऊन देऊ का? हा धुवून घेतलेलं आहे पातेलं. शेतातली माती जाईल म्हणून. शेतात कशाला कुकिंग करायला. शेतातली माती चांगली असते तरी आपल्याला नको वाटते. याच्यामध्ये दूध आणि पाणी घरातूनच मिक्स करून आणलंय. वेगवेगळ्या कुठं बॉटल आणायची सांगून. तू काय मेजर करून आणलंस का? हा 5 कप आणलंय. हा
4 कप मधलं 1 कप जरी आटलं गेलं तर आपल्या लक्ष देणार नाही किती कप होणार आहे. 1 कप आगाव आणले, शिल्लक राहिलं तर एक्स्ट्रा कुणाला पण प्यायला द्यायचं. नाही तर कमीत कमी 4 कप जरी झालं तरी भरपूर झालं. हे पोरा कर चालू. चलो ठेवून दे ना तू त्याच्यावर. अरे आपण जाळ तयार कर ना त्याला. हो ना, तुला चटके बसते परत म्हणून म्हणत होता. नाही नाही धूर येतोय आता. आगेला कंट्रोल नाही का करतायत कमी जास्त. एवढ्या जवळ कशाला ठेवलं ना आमच्या? आणि आता काड्या मिक्स करत राहायचं. हा? चहा आहे ना, काय पाहिजे? साखर. गोळ्याने हा साखरेचा चहा कोण घेणार आहे? चहा पत्ती तू कधी बनवलास का लहानपणी? काय चुलीवर एकदा बनवला होता ना? नाही नाही, मी नाही कधी. म्हणजे तुमच्याकडे चूल होती का कधी? नाही नाही. काय शेंगा घे म्हणताय. कोण? बरं चालतंय. शेंगा भरपूर आले शेंगा. काय विलायची आणलीस का? हा विलायची आणली. चाय मसाला आणलास का? चहा मसाला नाही आणला, अद्रक पण नव्हतं घरात. हा. विलायची म्हणलं चला आता कमी कमी विलायची तरी जे आहे ते तरी टाकावं. आणि विलायचीचा चहा पण छान वाटतो. एक तर शेतातला चहा आहे, त्याला धुराचाच वास जास्त लागतो विलायचीच्या वासापेक्षा किंवा अद्रकाच्या वासापेक्षा. वेगळाच होतंय आता हे करपट करपट वेगळंच लागतं टेस्ट म्हणजे चहा. स्मोकी फ्लेवर. होय खोकला असते ना सगळं. ओ सोनीची टेक्निक. हा. 70ची अक्कल मला 17 ओहो. कसला भारी वाटायला ना पण. काहीतरी नवीन दररोजचं तर पितातच की. स्मोकी फ्लेवर किती मस्त उकळायला चहा. त्यावेळेस आपल्याला 1 घंटा कसा लागला होता वेळा बसायला. त्यावेळेला चहा लय मोठा होता, मेंबर जास्त होते, वेळामुशाला केलेला होता ना ते चहा. दगड नीट लावा आपण. चूल बनवायला शिका अगोदर. दगड नीट नाही येत ना, सपाट असलं. हे बघ ना किती उंच आहे. रेडीमेड चूल आणत नाही तर. हा बर्नर भट्टा निष्ठायला आले. तुला पोळ्या त्याला तसं धरून ठेव. सोड. उकळायला आहे मम्मी. नाही येत ना. चले आज काम चुलीला ग्रीप नाही ना, पातेलीला ग्रीप नाही ना, आपल्याला ग्रीप नाही. असंच असतं आई. सगळे नवशिके तिथं. मजा येणं महत्वाचं शेवटी. बर चहा बदला ना, बस झालं. झालं. मला अजून स्मोकी फ्लेवर ऍड झालाय. चला झालं. आता बंद कसं करायचं ग? काय बंद कसं करायचं? चूल कशाला बंद करायची? हा. आपोआप बंद होत असते ना. आज आणलं थोडस. चला झाला. चला आता आम्ही सगळेजण चाय पार्टी एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवते. तर सगळ्यांना माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या. बाय बाय करा रे. बाय बाय. बाय बाय.